एसएससी-जीडी भरती 2025 महाराष्ट्रातर्फे जेव्हापासून एसएससी-जीडी भरतीची आन्सर की आली तर तेव्हापासून भरपूर विद्यार्थ्यांच्या वारंवार एकच कमेंट येते की सर एसएससी-जीडी भरतीचा रिझल्ट कधी या ठिकाणी लागणार आहे, रिझल्ट कोणत्या तारखेला या ठिकाणी लागू शकतो, कोणत्या महिन्यामध्ये रिझल्ट लागू शकते आणि आमची या ठिकाणी आम्ही आन्सर की या ठिकाणी चेक केली आणि तुम्ही जे विद्यार्थी मित्रांनो आन्सर की चेक केले असेल आणि आशा करतो की तुम्हाला चांगले मार्क या ठिकाणी पडले असेल तर एसएससी-जीडी भरतीचा रिझल्ट कोणत्या तारखेला लागणार आहे, कोणत्या महिन्यात लागणार आहे याबद्दलच माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। आणि एसएससी-जीडी भरतीचा यावर्षी फायनल कट ऑफ किती जाणार आहे महाराष्ट्राचा एससी एसटी ओबीसी ईडब्ल्यूएस ओपन या कॅटेगरीचा याबद्दल सुद्धा माहिती सांगणार आहे। सेफ झोन काय असणार आहे आपल्याला म्हणजे सिलेक्शन घेण्यासाठी आपल्याला किती मार्क या ठिकाणी असले पाहिजे, महिला उमेदवारांसाठी आणि पुरुष उमेदवारांसाठी किती मार्क असेल तर आपल्या या ठिकाणी फायनल सिलेक्शन होणार आहे। तर याबद्दल सुद्धा आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून एसएससी-जीडी भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। एसएससी-जीडीची जे आन्सर की या ठिकाणी आली आहे आणि चांगले मार्क तुम्हाला या ठिकाणी पडले असेल आणि ह्या वर्षी जर आपण पाहिलं एसएससी-जीडी भरतीचा तर पेपर जे आहे मागच्या वर्षीपेक्षा पेपर यावर्षी हार्ड होता। ठीक आहे, काही ना काही तर या ठिकाणी पेपर हार्ड होता। हिंदी व्याकरण सुद्धा काही काही शिफ्टमध्ये हार्ड होते, काही काही याच्यात सोपे होते पण काही काही याच्यात हार्ड सुद्धा होते आणि जनरल नॉलेजचे सुद्धा तुम्ही प्रश्न पाहिले असेल। ठीक आहे, तर मुलांना जे जास्त मार्क यावर्षी पडले नाही एक लक्षात ठेवा आणि नक्कीच जे कट ऑफ या ठिकाणी कमी जाणार आहे कारण की पेपरचा जो लेवल आहे हा थोडासा जास्त होता। ठीक आहे, कोणाला पण तुम्ही विचारा तर ते तुम्हाला सांगणार आहे की पेपर हार्डच होता मागच्या वर्षीपेक्षा। मागच्या वर्षीचा सुद्धा खूप इजी पेपर होता पण ह्या वर्षी जे या वर्षी पेपर जे आहे टॉप आहे एक लक्षात ठेवा। हार्ड पेपर यावर्षी उतरला होता, कोणाला सुद्धा तुम्ही विचारा ज्यांनी सुद्धा पेपर दिला आहे त्यांनी। ठीक आहे, तर तो तुम्हाला एकच सांगणार आहे की मागच्या वर्षीपेक्षा पेपरपेक्षा यावर्षी पेपर थोडा टफ होता। ठीक आहे, तर एसएससी-जीडी भरतीचा याचा जो आपला परिणाम तुम्हाला पाहायला भेटणार आहे तर कटऑफवर तुम्हाला या ठिकाणी परिणाम पाहायला भेटणार आहे आणि कटऑफ कमी या ठिकाणी एसएससी-जीडी भरतीचा यावर्षी महाराष्ट्राचा जाणार आहे। ठीक आहे, तर ह्या वर्षी जर आपण पाहिलं तर टोटल यावर्षी किती फॉर्म आले या ठिकाणी तर मी तुम्हाला सांगून देतो। तर ह्या वर्षी 2024 मध्ये जर पाहिलं आपण तर 46,617 जागांसाठी एसएससी-जीडी भरती निघाली होती आणि टोटल जे फॉर्म आले होते 47,45,000 फॉर्म आले होते आणि एका जागेसाठी 102 विद्यार्थ्यांमध्ये कॉम्पिटिशन होती मागच्या वर्षीच्या भरतीमध्ये। ठीक आहे, आणि ह्या वर्षीमध्ये जरी पाहिलं आपण कोणी जर तुम्हाला म्हणत असेल की ह्या वर्षी कॉम्पिटिशन नाही आहे पण कॉम्पिटिशन आहे यावर्षी सुद्धा कारण की ह्या वर्षी जे 39,481 जागा होत्या आणि जवळपास 52,70,000 फॉर्म आलेले आहे आणि एका जागेसाठी 133 विद्यार्थ्यांमध्ये यावर्षी कॉम्पिटिशन तुम्हाला पाहायला भेटणार आहे। आणि एसएससी-जीडी भरतीमध्ये आणखीन जे 10,000 या ठिकाणी जागा वाढू शकते कारण की एसएससी-जीडी मध्ये जर आपण पाहिलं दरवर्षी तर 10,000 जागा त्या ठिकाणी वाढते। ठीक आहे, तर ह्या वर्षी जवळपास 10,000 जागा वाढल्या तर त्या 50,000 प्लस जागांसाठी ही वॅकन्सी होणार आहे आणि कट ऑफ नक्की या ठिकाणी थोडाफार कमी जाऊ शकते। तर आता कट ऑफ किती जाणार आहे तर ते सांगायच्या अगोदर मी तुम्हाला सर्वात अगोदर सांगून देतो एसएससी-जीडी भरतीचा रिझल्ट कोणत्या महिन्यामध्ये लागणार आहे जेणेकरून तुम्हाला आतापासून आपल्या तयारीमध्ये लागायचं। तर पहा एसएससी-जीडी भरतीचा जो रिझल्ट आहे तर हा तुम्हाला मे महिन्यामध्ये पाहायला भेटणार आहे। लक्षात ठेवा मे महिन्यामध्ये एसएससी-जीडी भरतीचा रिझल्ट लागणार आहे। आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा, ग्राउंडची तयारी या ठिकाणी चालू द्या। ठीक आहे, कारण की 5 किलोमीटर रनिंग आपल्याला मारायची आहे आणि महिला उमेदवारांना 1600 मीटर रनिंग मारायचे 8.5 मिनिटांमध्ये आणि पुरुष उमेदवारांना 24 मिनिटांमध्ये मारायचे आहे। ठीक आहे, तर आतापासून ग्राउंडची तयारी चालू ठेवा। ज्यांना 80 मार्क जरी असेल, ज्यांना 60 मार्क जरी पडले असेल, 70 मार्क जरी पडले असेल, 90 जरी पडले, 100 जरी पडले असेल तर ग्राउंड चालू द्या कारण की नॉर्मलायझेशन मध्ये 15 मार्क या ठिकाणी वाढू शकते काही काही शिफ्ट मध्ये, तर जास्त शिफ्टचे वाढणार आहे 15 मार्क 10 मार्क एक लक्षात ठेवा। ठीक आहे, आणि काय काय शिफ्टचे 18 सुद्धा या ठिकाणी मार्क तुम्हाला पाहायला भेटणार आहे। तर आता एसएससी-जीडीचा ह्या वर्षी महाराष्ट्राचा कट ऑफ किती जाणार आहे तर महिला उमेदवारांचा मी तुम्हाला सांगून देतो। तर ईडब्ल्यूएस कॅटेगरीच्या महिला उमेदवार असाल तर 160 पैकी महिला उमेदवारांचा जो कट ऑफ जाणार आहे तर हा 101 ते 102 च्या दरम्यान या ठिकाणी कट ऑफ जाणार आहे आणि तुम्हाला यापेक्षा 10-15 जरी मार्क कमी असेल तर तरी सुद्धा आपल्याला फिजिकलची तयारी चालू ठेवायची कारण की 10-15 मार्क आपले नॉर्मलायझेशन मध्ये वाढले तर आपण या ठिकाणी फायनल मेरिट पर्यंत पोहोचू शकणार आहे। ठीक आहे, ओबीसी कॅटेगरीच्या महिला उमेदवारांचा जो कट ऑफ जाणार आहे
160 पैकी तर पहा 101 ते 102च्या दरम्यान या ठिकाणी ओबीसी कॅटेगरीच्या महिला उमेदवारांचा कट ऑफ जाणार आहे। 101 ते 102 मार्कापेक्षा तुम्हाला 10-15 मार्क कमी जरी असेल तरी सुद्धा तुम्हाला आपापली तयारी या ठिकाणी सोडायची नाही, कारण की नॉर्मलायझेशन अजून झालं नाही। नॉर्मलायझेशन मध्ये नक्की या ठिकाणी 15 मार्क या ठिकाणी वाढू शकता आणि आपण मेरिट पर्यंत या ठिकाणी पोहोचू शकता। आणि नॉर्मलायझेशनचे जे मार्क आहे सध्या दाखवत नाही आहे, ठीक आहे, काय काय दाखवत असेल तर ते थोडं फेक आहे, लक्षात ठेवा। तर असली जे नॉर्मलायझेशन आपलं होते तर ते ज्यावेळेस रिझल्ट लागते त्यावेळेस आपले मार्क त्या ठिकाणी नॉर्मलायझेशन मध्ये वाढलेले आपल्याला दिसते, ठीक आहे, तेव्हा आपला रिअल आपला स्कोअर त्या ठिकाणी दिसते, लक्षात ठेवा, ठीक आहे। त्याचबरोबर पहा एससी कॅटेगरीचा जो कट ऑफ जाणार आहे महिला उमेदवारांचा 160 पैकी एससी कॅटेगरीचा असाल तर 103 मार्कावर आपल्या या ठिकाणी सिलेक्शन यावर्षी होऊन जाणार आहे। यापेक्षा तुम्हाला 15 मार्क 20 मार्क जरी कमी असेल तर आपली या ठिकाणी फिजिकलची तयारी चालू ठेवा, कारण की नॉर्मलायझेशन मध्ये 15-20 मार्क वाढले तर आपण मेरिट पर्यंत या ठिकाणी पोहोचणार आहात, ठीक आहे। त्यानंतर एसटी कॅटेगरीचा जो कट ऑफ हा खूप कमी या ठिकाणी जाणार आहे महिला उमेदवारांचा। 160 पैकी महिला उमेदवारांचा जो कट ऑफ जाणार आहे एसटी कॅटेगरीचा तर 91 ते 92 मार्क जर असेल तर फायनल सिलेक्शन तुमचं या ठिकाणी होणार आहे, ठीक आहे। आणि तुम्हाला 70-75 जरी मार्क असेल तरी सुद्धा तुम्हाला आशा सोडायची नाही, कारण की नॉर्मलायझेशन मध्ये 15-20 जरी मार्क वाढले तर फायनल मेरिट पर्यंत आपण या ठिकाणी पोहोचणार आहात, ठीक आहे। ओपन कॅटेगरीचा कट ऑफ किती जाणार आहे एसएससी जीडी भरतीचा फायनल कट ऑफ तर पहा 160 पैकी ओपन कॅटेगरीचा कट ऑफ यावर्षी जाणार आहे 106 पर्यंत या ठिकाणी तुमचा फायनल कट ऑफ जाणार आहे। 106 मार्क जर असेल तर फायनल सिलेक्शन होणार आहे। यापेक्षा तुम्हाला 15-20 मार्क जरी कमी असेल तरी सुद्धा आपली तयारी या ठिकाणी चालू ठेवायची, कारण की नॉर्मलायझेशन मध्ये 15 ते 20 मार्क या ठिकाणी वाढण्याची दाट शक्यता आहे, ठीक आहे। त्यानंतर आता पुरुष उमेदवारांचा कट ऑफ किती जाणार आहे या ठिकाणी तर पुरुष उमेदवारांचा जो कट ऑफ जाणार आहे 160 पैकी एससी कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर एससी कॅटेगरीमध्ये तुम्हाला 113 ते 114 मार्क जर असेल तर तुमचं फायनल सिलेक्शन एसएससी जीडी भरतीमध्ये होणार आहे। आणि तुम्हाला 100 मार्क जरी असेल एससी कॅटेगरीचे असाल 98-100 मार्क जरी असेल आणि नॉर्मलायझेशन मध्ये आपले 15-20 मार्क जरी वाढले तर आपण फायनल मेरिट पर्यंत या ठिकाणी पोहोचणार आहे। तर अशा आपल्याला थोड्याची नाही ग्राउंड चालू द्या, ठीक आहे, ज्यांना कमी जरी मार्क असेल त्यांना, ठीक आहे। आता एसटी कॅटेगरीचा कट ऑफ किती जाणार आहे तर पहा एसटी कॅटेगरीचा जो कट ऑफ जाणार आहे 160 पैकी तुम्हाला 104 जर मार्क असेल तर फायनल सिलेक्शन आपल्या या ठिकाणी होऊन जाणार आहे। आणि तुम्हाला यापेक्षा 104 पैकी जर समजा तुम्हाला कमी मार्क असेल, जवळपास 10 मार्क कमी असेल, 15 मार्क कमी असेल तरी सुद्धा आपल्याला तयारी करायची आहे। नॉर्मलायझेशन मध्ये 10-15 मार्क वाढले तर फायनल सिलेक्शन पर्यंत आपण पोहोचणार आहे, ठीक आहे। ईडब्ल्यूएस कॅटेगरीचा कट ऑफ किती जाणार आहे तर पहा एसएससी जीडी भरतीचा ईडब्ल्यूएस कॅटेगरीचा पुरुष उमेदवारांचा जो कट ऑफ आहे 160 पैकी तुम्हाला जर समजा 116 मार्क जर पडत असेल तर फायनल सिलेक्शन तुमचं या ठिकाणी होणार आहे। आणि यापेक्षा तुमचे 15-16 मार्क जरी कमी असेल तरी सुद्धा आपल्याला या ठिकाणी तयारी रनिंग या ठिकाणी चालू ठेवायची, कारण की नॉर्मलायझेशन मध्ये 15-16 मार्क जरी वाढले तर फायनल सिलेक्शन पर्यंत आपण पोहोचणार आहे। ओबीसी कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे एसएससी जीडी भरतीचा पुरुष उमेदवारांचा तर 160 पैकी जर तुम्हाला 116 मार्क जर असेल तर फायनल सिलेक्शन पुरुष उमेदवारांचा एसएससी जीडी भरतीमध्ये होणार आहे, लक्षात ठेवा। 116 पैकी जर समजा आपल्या आता जर समजा 100 मार्क जरी येत असेल तरी सुद्धा आपले प्रॅक्टिस या ठिकाणी चालू ठेवायचे। नॉर्मलायझेशन मध्ये 16 मार्क जरी पोहोचले तर आपण मेरिट पर्यंत या ठिकाणी पोहोचणार आहे, ठीक आहे, 16 मार्क जर वाढले तर नॉर्मलायझेशन मध्ये। त्यानंतर ओपन कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे तर पुरुष उमेदवारांचा 160 पैकी एसएससी जीडी भरतीचा 160 पैकी 118 मार्क जर असेल तुम्हाला तर फायनल सिलेक्शन तुमचं एसएससी जीडी भरतीमध्ये यावर्षी होणार आहे। यापेक्षा तुम्हाला जवळपास 15-16 मार्क जरी कमी असेल 118 पैकी तर तरी सुद्धा आपल्याला तयारी या ठिकाणी चालू ठेवायची आहे, रनिंग या ठिकाणी चालू ठेवायचे, कारण की नॉर्मलायझेशन मध्ये जवळपास 10-15 मार्क जरी वाढले तरी सुद्धा आपण फायनल मेरिट पर्यंत या ठिकाणी पोहोचू जाऊ शकतो, ठीक आहे। तर एवढं जे यावर्षी सेफ झोन असणार आहे, कट ऑफ यावर्षी नक्की कमी जाणार आहे मागच्या वर्षीपेक्षा, कारण की पेपर यावर्षी हार्ड आले होते आणि भरपूर मुलं जे पेपरला गैरहजर होते, ठीक आहे। तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती। आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। आजच्यासाठी इथंच थांबतो, भेटायला नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।